नमस्कार मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला व्हिडिओ जरा वेगळा आहे. आज काय ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग वगैरे नाही आहे. तर बघा, आज आपण ना साडीचा कोस कसा काढायचा याबाबत अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, आता हे ब्लाऊज आपल्या साडीतलं होतं, ते आपण वेगळं केलेलं आहे. ब्लाऊज वेगळं होतं त्यामुळे आपण साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळा असं आहे ना, तर तसं मध्ये कट करून घेतलेलं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, मैत्रिणींकडून सरळ कापलं जातं आणि मग पिको करतात, तर तो पिको वाकडा तिकडा येतो. त्यामुळे तो पिको वाकडा तिकडा येऊ नये याकरता बघा मी काय करत आहे, तुम्हाला इथे दाखवते. काठापर्यंत थोडंसं सरळ कापून घ्यायचं बरं का. तर आहे ना, आणि तिथून पुढे बघा असा एकदम असे दोन्ही बाजूने पकडायचा आणि मध्ये बरोबर धागा निघतो. तो धागा असा शेवटपर्यंत हळूहळू खेचत चालायचं. आणि जर असं जर नाही केलं मैत्रिणींनो, तर बघा कधी कधी मी तुम्हाला कसं दाखवते की मी अगदी थोडंसंच कट केलं होतं आणि मग कोस निघत नाही मैत्रिणींकडून. अगदी कडेला जर कापलं ना साडीच्या, तर कोस निघत नाही. असा अर्ध्यातच तो धागा तुटून जातो. आणि जर थोडंसं जर घेतलं तर बरोबर बघा शेवटपर्यंत धागा तुटत नाही, अख्खा शेवटपर्यंत बरोबर कोस निघतो. आणि जर या पद्धतीने जर कोस काढला आणि जर पिको केला ना, अगदी स्ट्रेट पिको येतो आपला, पिळत नाही काय नाही. बघा आता मी कसं धागा खेचते बरं का. याच पद्धतीने तुम्ही धागा घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि आपले व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर कमेंट करा आपले. आणि तुम्हाला नवीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. बघा तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे. आपण ना जो कोस काढलेला होता म्हणजे धागा ओढलेला होता ना, तो बघा किती सरळ एकदम. म्हणजे मी ही साडी का दाखवली, काठापदराची पण साडी दाखवली असती, पण ही साडी खूप लूज कपडा आहे नाही का. तर मग लूज साड्यांचा पण जास्त काय होतं, लूज काठापदराच्या वगैरे कडक साड्या असतात ना, त्याचा नाही पिको तेवढा पिळल्यासारखा दिसत. पण अशा लूज साड्या असतात ना, त्यांचा पिको नक्कीच जर कोस जर काढलेला नसेल ना, तर पिळल्यासारखाच येतो, व्यवस्थित येतच नाही. म्हणून मी तुम्हाला या प्रकारची साडी दाखवलेली आहे. आणि त्याचा कोस आपण बघा शेवटपर्यंत कसा काढत आहे. याच पद्धतीने जर तुम्ही कोस काढला आणि कट केलं तर अगदी सरळ तुमचं पिको येणार आहे आणि कोस पण निघतो. बघा बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे नवीन मैत्रिणींना माहीत नसतं, की त्यांना असं वाटतं की ब्लाऊज कट करून मग नाही का, जसं आहे तशी आपण साडीला पिको करून घेऊ, पण ते चुकीचं आहे. या पद्धतीनेच तुम्ही कोस काढा आणि पिको करा, तर बघा खूप सुंदर सरळ आपला पिको येतो. बघा मी इथं तुम्हाला आता पिको करून दाखवते आहे. आणि थोडंसंच दाखवते पिको, कारण की अगदी आता पिको काय पूर्ण जसं पहिला केला तसंच म्हणजे शेवटपर्यंत न्यायचा. बघा ती टोकाला थोडंसं शिल्लक ठेवायचं. डायरेक्ट टोकापासून पिको करायला सुरुवात करायचं नाही. 1 इंच ते 1.25 इंच 1.5 इंचापर्यंत शिल्लक ठेवायची साडी आणि मग पिको करायला सुरुवात करायची. बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते. आणि बघा आपलं पिको किती सरळ आलेला आहे. थँक्यू.